घरात कधी सडनली गोड खावंसं वाटलं किंवा काही स्पेशल बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. बघा, दिसतो ना हा दुधी हलवा एकदम टेम्पटिंग. आज आपण बनवणार आहोत एकदम सिम्पल, क्रीमी आणि सुपर टेस्टी असा दुधी हलवा. थंडीचे दिवस सुरू झाले की बाजारात अशी छान कोवळी दुधी मिळायला लागतात आणि या सीझनची दुधी म्हणजे हलव्यासाठी एकदम परफेक्ट. चला आपण बघूया दुधी हलव्याची रेसिपी. सर्वात आधी दुधी स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्या आणि एका जाड किसणीवर तो छानपैकी किसून घ्या. किसलेला दुधी जर पाणचट वाटत असेल तर त्याच्या हलक्या हाताने दाबून त्याचे पाणी काढून घ्या. दुधीचा किस शक्यतो कोरडा असावा. मी जो इथे दुधी घेतलेला ना तो अतिशय कोवळा होता, त्याच्यामुळे त्याला अजिबात पाणी सुटलं नव्हतं, त्यामुळे मी तो तसाच वापरला. आता एक पॅन घेऊन त्या पॅनमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकायचं. पॅन चांगला गरम झाला, तूप चांगलं आपलं वितळलं की ते संपूर्ण पॅनवरती पसरवून घ्या. म्हणजे मी शक्यतो असं करते, त्याने काय होतं की आपला जो कीस आहे तो पॅनला कुठेही चिटकणार नाही. आता ह्या गरम तुपात आपल्याला दुधीचा कीस टाकायचा आहे. मीडियम फ्लेमवरती हा दुधीचा कीस तुम्ही 5 ते 7 मिनटं चांगला खरपूस भाजून घ्या. दुधीचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे तुपावरती परतत राहायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपण हे झाकण लावून शिजवून घेऊया. आता आपल्या आवडीप्रमाणे जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडतात त्याची तुम्ही स्लाईस करून घ्या. माझ्याकडे हे स्लायसर आहे, त्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम हे 2 ड्रायफ्रूट्स टाकते आणि त्याचे स्लाईस करून घेते. हा फार कन्व्हिनियंट आहे, फार जुना आहे माझ्याकडे, तोच मी वापरते. मेसी न होता आपले ड्रायफ्रूट स्लाईस पटकन होतात. आता ह्या दुधी हलव्यामध्ये आपण ड्रायफ्रूट जे स्लाईस केले ते मिक्स करायचे आहेत. त्याच्यातच एक अर्धा कप असं दूध मिक्स करायचं. हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरती असलेलं दूध आहे. हे दोन्ही छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यातच एक 1.5 चमचा आपल्याला वेलची पूड टाकायची आणि हे तिन्ही आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचे. वेलची पूड टाकल्यानंतर इतका सुंदर वास दरवळलेला घरामध्ये विचारता सोय नाही. आता हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचं. पुन्हा मी झाकण उघडून बघितलं आणि थोडंसं घट्ट व्हायला लागलं मिश्रण. आता त्याच्यामध्ये मी 4 चमचे साखर टाकली. तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. मी त्याच्यानंतर पुन्हा 1 चमचा वाढवला कारण मला गोड थोडं कमी वाटत होतं. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे एक फ्रेश क्रीम अवेलेबल होती म्हणून मी त्याच्यामध्ये टाकली. ती कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्ही ती पूर्णपणे स्किप करू शकता आणि तुमच्या टेस्टमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही बघाल 5 ते 4 मिनटानंतर दूध चांगलं आटायला लागलं आहे, पण आपल्याला हे एवढं लिक्विडी ठेवायचं नाही आहे, अजून त्याला थोडंसं घट्ट करायचं आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा परतून झाकण लावून त्याला शिजू द्यायचं आहे. तो कोरडा इतपत करावा की आपला जसा गाजर हलवा होतो, बघा किती छान दिसतो. पूर्णपणे आपण हा कोरडा करून घ्यायचा आहे. झाकण ठेवून केला तरीही चालेल. हा आपला दुधी हलवा छानपैकी रेडी आहे आणि आता तो सर्व करू शकता. मघाशी स्लाईस केलेले ड्रायफ्रूट्स मी आता इथे गार्निशिंगसाठी वापरणार आहे. असे तुम्ही बघू शकता. हा आपला एकदम इझी सुपर फास्ट बनणारा दुधी हलवा. जितका तो फास्ट बनला तितकाच फास्ट तो संपला. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.